कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दामिनी, पारू, इथे असलेल्या सगळ्यांना असं वाटतंय की तू आदित्यला गायब केलेस। पण कुणाला काय वाटतं ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये। मला तुझ्या तोंडून खरं ऐकायचंय। काय झालं होतं पारू? आदित्य तुझ्यासोबत होता का? तू तुझं अरे सॉरी बाबा, सॉरी। अरे तुझा थांबा, हे बघा, मान्य आहे मला ते चुकले असतील, पण तुम्ही त्यांना मारू नका। पारू, तू ओळखतेस त्याला? वय मित्र आहेत ते माझे। व्हॉट? हे सगळं काय चालू आहे? प्लीज मला व्यवस्थित सांगा। सांगते मॅडम। अरे भावा, कसं आहे की हे सगळं ना मी फक्त माझ्या प्रेमासाठी केलंय। प्रेमासाठी तू मला किडनॅप केलं? तुला कळतं का तू काय बोलतोस ते? अरे भावा, माझं ना माझ्या अंजलीवर खूप प्रेम आहे अरे, आणि मला असं कळलेलं की तुझा साखरपुडा तिच्याशी होतोय म्हणून। अनुष्का आणि तुझा काय संबंध आहे? अनुष्का? हा, अरे अनुष्का नाही, अंजली। नाही, अंजली कोण आहे? अंजली माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्या। मी सांगतो काय झालं की माझं प्रेम आहे ते अंजलीवर आहे, तुझा साखरपुडा तो अनुष्काशी होणार आहे। पण मला असं वाटत होतं की तुझा साखरपुडा अंजलीशी होणार आहे, आणि तुला असं वाटत होतं की माझं प्रेम आहे ते अनुष्कावरती आहे। पण नंतर मला कळलं की अंजली जी आहे ती अनुष्का नाही आणि अनुष्का आहे ती अंजली नाहीये। पण शेवटी मला कळलं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्याशी तुझा साखरपुडा नाही होत ते। सॉरी, पुन्हा एकदा सॉरी। हे बघे, मला नाही माहिती तुझं कोणावर प्रेम आहे आणि तू तिच्यासाठी काय करू शकतो। प्रेम मिळवण्याची ही कुठली पद्धत झाली यार? प्रेम मिळवण्याची गोष्टच नाहीये, प्रेम अनुभवण्याची गोष्ट आहे। प्रेम मुक्त असतं, त्याला फील करावं, त्याचा आनंद घ्यावा। प्रेम ही भावना इतकी सुंदर आहे ना, माणसाला आतून बाहेरून बदलून टाकते यार। आणि जर तुमचं प्रेम खरं असेल ना, आणि ते तुमच्या नशिबात असेल ना, तर ते तुम्हाला मिळणारच आहे। फक्त त्यासाठी पेशन्स ठेवावा लागतो, आणि हा विश्वासच एक ना एक दिवस तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।